तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पैठण तालुक्यातील बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहाराच्या धान्याच्या चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शालेय व्यवस्थापन समितीच्या गैरव्यवहारामुळे गेल्या 6 महिन्यांपासून शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने मुलांच्या पोषण आहारावर चोरट्यांनी संधी साधून लाखो रुपयांचा शाळेचा पोषण आहाराचे धान्य लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे। शाळेत तब्बल 900 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या पोषण आहारासाठी साठवण्यात आलेले तांदूळ, डाळ, तेल, मीठ, मोहरी, हळद, जिरा यांसारख्या इतर धान्य सामुग्रीवर चोरट्यांनी हात साफ केलाय। विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। धान्य साठवणूक व्यवस्थेतील निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात मसाले, अन्न, धान्याची नासधूस करण्यात आली आहे। शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांनी देखरेखीचा हलगर्जीपणा केल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडल्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा पालक व स्थानिकांमध्ये होत आहे। घटनेची नोंद शालेय मुख्याध्यापक रमेश जवादवाडी यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता आप्पासाहेब भावले, पैठण तालुका प्रतिनिधी।